माझ्या बहिणीने माझी इमर्जन्सी कॉन्टॅक्टची स्थिती एका मोफत पर्सनल असिस्टंट सेवेमध्ये बदलून टाकली होती. मी 22 वर्षांची आहे आणि मला माझ्या 11 वर्षांच्या भाचीचे खूप प्रेम आहे. पण माझ्या बहिणीने कुटुंबाची साथ देण्याच्या नावाखाली मर्यादाच ओलांडल्या. तिने शाळेत माझे नाव बॅकअप कॉन्टॅक्ट म्हणून दिले आणि अचानक प्रत्येक गोष्टीसाठी मीच मुख्य व्यक्ती बनले. विसरलेले जिम शूज असोत, न स्वाक्षरी केलेली परवानगी पत्रे असोत किंवा तिने ओट्यावरच विसरलेले डबे पोहोचवणे असो. मी तिला वारंवार सांगितले की तिच्या चुकांसाठी मी वारंवार ऑफिस सोडून येऊ शकत नाही. पण मग एक दिवस मर्यादा संपली. मी माझ्या आयुष्यातील पहिली क्लायंट मीटिंग घेत होते आणि त्याच वेळी शाळेतून फोन आला. माझ्या बहिणीने क्लब संपल्यानंतर भाचीला घ्यायला जाण्याचे विसरली होती. जेव्हा मी तिला फोन केला, तेव्हा ती म्हणाली की ती टार्गेट स्टोअरमध्ये आहे आणि गाडीत फ्रोजन फूड असल्यामुळे ती आता येऊ शकत नाही. शेवटी मी नकार दिला. माझ्या बॉसच्या लक्षात आले की मी मीटिंगमधून गायब झाले होते आणि ते माझ्यासाठी खूपच लाजिरवाणे होते. त्याच रात्री मी शाळेला ईमेल करून माझे नाव जनरल कॉन्टॅक्टमधून काढून टाकण्यास सांगितले. आता माझी बहीण खूप संतापलेली आहे. ती म्हणतेय की मी तिला एक वाईट आई म्हणून दाखवत आहे आणि मी माझ्या भाचीला शिक्षा देत आहे. अगदी माझी आई सुद्धा तिच्या बाजूने बोलते आणि मला स्वार्थी म्हणत आहे. माझ्या या गोंधळापासून माझ्या नोकरीचे रक्षण करणे यात मी खरंच चुकीची आहे का?